एक मोठी बातमी आता आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना परदेश प्रवासाला बंदी घालण्यात आलेली आहे। आयकर विभागाने त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक परदेश प्रवासावर 1 वर्षांसाठी निर्बंध घातले। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केवळ आपत्कालीन स्थितीतच प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे। एक महत्त्वाची बातमी, मोठी बातमी, आपण थेट जाऊया साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याशी आपण संवाद साधूया। सर, सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आता परदेश प्रवास बंदी आहे। मंत्र्यांनंतर आता अधिकाऱ्यांवर देखील या बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गिरीश, आपण सर्क्युलर बघू शकतोय आपल्या स्क्रीनवर। या सर्क्युलर मध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की कोणत्याही परवानगीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी परदेश प्रवासाच्या परवानगीसाठी म्हणून यापुढे अर्ज करू नये, त्याचा विचार केला जाणार नाही। आणि इतकंच नाही, जर शासकीय कामासाठीही आवश्यक असेल तरच विचार करून परदेशी परवानगी देण्यात येईल प्रवासाला, अन्यथा तशी परवानगी दिली जाणार नाही। स्पष्टपणे इशारा आहे की कोणताही सरकारी कर्मचारी जो आहे तो भविष्यामध्ये परदेश प्रवास करू शकणार नाही परवानगीशिवाय, आणि परवानगी ही सहजतेने मिळणार नाही। आतापर्यंत ज्या परवानगी मिळाल्या आहेत त्या तशाच राहतील, मात्र आज नंतर पुढे कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, खासगी प्रवासालाही आणि सरकारी प्रवासालाही। आणि अत्यंत विशिष्ट अशा परिस्थितीमध्येच परदेशी प्रवास जो आहे तो मान्य केला जाईल, असं इन्कम टॅक्स विभागानं जे सर्क्युलर काढलेलं आहे ते आपण स्क्रीनवर बघू शकतोय। आणि त्या माध्यमातून स्पष्ट होत आहे की पुढच्या काळामध्ये आणखी नियम जे ते कडक होत जातील आणि शासकीय कर्मचारी जे ते परदेशी प्रवास करू शकणार नाही। सर, फक्त काटकसर धोरण अगदी कडक राबवलं जात आहे, उधळपट्टी कुठेही होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे? काटकसर नसून चिंताजनक परिस्थितीतली उपाययोजना आहे। डॉलर हा सातत्यानं कोसळतोय आणि 100 रुपये पार जर डॉलरची किंमत गेली तर भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठं खिंडार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी म्हणून ही उपाययोजना होताना पाहायला मिळते आणि त्यातलं एक प्रमुख पाऊल या ठिकाणी आपल्याला पडताना पाहायला मिळतंय। मात्र सातत्यानं संकेत मिळताना पाहायला मिळत आहेत की येत्या काळ हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भयंकर भयावह अशा स्वरूपाचं काहीतरी घेऊन येणार आहे, हे यातून स्पष्ट होत आहे। सर, तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपत्कालीन स्थितीतच आता सरकारी कर्मचाऱ्यांना परदेश प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे।